नर बळी देण्यासाठी अपहरण केलं गेलं होतं। 2 दिवस तिला डांबून ठेवलं होतं। कंधार तालुक्यातील परांडा गावातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। तिच्या अपहरणासंदर्भात तक्रार केली गेली आणि त्याच्यानंतर 48 तासात पोलिसांनी या मुलीला शोधलं आणि तिची सुटका केली। गावातल्याच महिलेनं नरबळीसाठी या लहानग्या मुलीचं अपहरण केल्याचं तपासातून उघड झालं। आरोपी महिला शोभाबाई गायकवाड, तिचा पती शेषराव आणि मुलगा चंद्रकांत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। शाळेतून 4 वाजता आली, घरी मायला म्हणली माय जेवायला दे, मायनं म्हणली जेवायला हे करून बिस्किट खाय, माय म्हणली बिस्किट खाली 4:30ला बाहेर गेली वरी गेली तिकडे मेन रोडला, तिथे खेळली खाली येऊ लागली म्हणून तिथून येते वेळेसच गाडीवर घेतलेच तेच तिथे इथं आल्या उशीर म्हणली म्हणून माझं घर इथंच आहे, इथंच सोडा म्हणून लागली म्हणून ते तोंड दाबून धरले म्हणून। अंधश्रद्धाचा काही होऊ शकतो त्यामध्ये थोडासा मेंटली त्यांची परिस्थिती जास्त अजून इंट्रोगेशन केल्यानंतर क्लिअर होईल की त्याच्या पोलीस इंट्रोगेशन त्यासाठी आम्ही डिमांड करत आहोत। ते PCR मध्ये त्यांना परत एक बार इंट्रोगेट करू आणि नेमके काय त्यांची मोटिव्ह होता त्यावर मोर क्लॅरिटी येणार। पण आत्ता जे करंटली प्रायमा फेसाई प्रथम दृष्ट्या असा दिसतो की काहीतरी अंधश्रद्धा या कारणामुळे ते किडनॅप केली होती मुलगी। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अजिंक्य, ही मुलगी आता सुरक्षित आहे का, पालकांच्या ताब्यात आहे का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोपींवर काय कारवाई झाली आहे? निश्चित रिद्धी, महाकोळी हद्दीमध्ये एका 7 वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं होतं। त्यानंतर पोलीस अलर्ट मोड आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासामध्ये त्या बालिकेचा शोध घेऊन त्या बालिकेला सुखरूप घरी आणलेला आहे। यामध्ये सध्या पोलीस सविस्तर तपास करत आहेत की काही नरबळीचा वगैरे प्रकार आहे का, कारण की 2 दिवसापूर्वी त्या बालिकेला तिच्या घरातून म्हणजे गाडीवर 2 युवकांनी अपहरण केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याच परिसरामध्ये हाकेच्या अंतरावरती एका घरामध्ये त्या मुलीला शोधून काढलंय। त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढचा तपास सध्या पोलीस करत आहेत। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी अजिंक्य।